नमस्कार, ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण तुटलेल्या चाळणीचा रियूज कसा करायचा ते देखील बघणार आहोत. त्यासोबतच कोणीच कोणाला कधीच सांगत नाही अशा काही टिप्स आहेत घरगुती, त्यासुद्धा आपण पाहणार आहोत. आणि आपली कामं जी असतात दररोजची ती अगदी चुटकी सरशी होतील, घंट्याचं काम मिनिटामध्ये होईल, त्यासोबतच भरपूर पैशांची बचत देखील होईल. अशा काही टिप्स आहेत ज्या तुम्ही अजिबात मिस करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे सगळ्या टिप्स तुम्हाला नक्की आवडतील आणि करूनसुद्धा बघता येतील, घरामध्ये उपयोगी आणता येतील अशा ह्या टिप्स आहेत. सगळ्यात आधी मी इथे एक संत्री घेतली, त्यावरची साल काढून अशा पद्धतीने ती कट करून घ्यायची आहे. संत्री किंवा मोसंबी दोन्हीपैकी कोणतंही घेतलं तरी चालेल. त्याची साल यूज करायची आपल्याला. आणि जी संत्री असेल किंवा मोसंबी असेल तर ती खाता पण येते आपल्याला आणि त्याच्या सालीचा रियूज देखील होतो. म्हणजे सालसुद्धा आता तुम्हाला फेकून द्यायची नाही आहे, त्याचा नक्कीच घरामध्ये छान असा उपयोग आपल्याला करता येतो. त्यामध्ये जो छान असा वास असतो तर तो वाससुद्धा खूप छान येत असतो. त्यामुळे त्यापासून जे आपण लिक्विड तयार करतो आहे त्याचा वापर कसा करायचा आणि ते लिक्विड कसं बनवायचं ते बघतोय आपण. आता मी अर्ध्यापेक्षा कमी बॉटलमध्ये पाणी घेतलं आहे, म्हणजे 1/3 बॉटल पाणी घ्यायचं. त्यामध्ये एका संत्र्याची साल टाकायची. पूर्ण एक बॉटल असेल तर 3 संत्रीच्या साली तुम्हाला टाकाव्या लागतील. आणि त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा सोडा घातलेला आहे. सोड्याचं आणि त्यासोबतच आपण जी संत्रीची साल घातली याचं छान रिॲक्शन होईल. आणि 2 तासानंतर आपल्याला या बाटलीचे झाकण उघडायचे. आधीच आपल्याला ही बॉटल अशा पद्धतीने व्यवस्थित शेक करून ठेवून द्यायची आणि 2 तासानंतर मग आपल्याला ही बॉटल परत एकदा बघायची आहे. पुन्हा काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते. आणखीन एक गोष्ट आपण यामध्ये ॲड करणार आहोत, ज्यामुळे हे लिक्विड पूर्णपणे यूज करण्यासारखं होईल आणि त्याचा यूज देखील कसा करायचा ते पण मी तुम्हाला सांगते. आता आपण 2 तासानंतर या बॉटलचं झाकण परत काढले आणि यामध्ये घातलेला आहे थोडासा हँडवॉश, म्हणजेच 1 चमचाभर घालायचं आहे फक्त. हँडवॉश हा छान फ्लेवरचा आहे, म्हणजे छान फ्रेग्रन्स आहे त्याच्यामध्ये. संतूरचा हँडवॉश असल्यामुळे त्याचा वास अजूनच खूप छान येतो आणि आपण जेव्हा या लिक्विडने भांडे घासतो तेव्हा त्याचा वास खूप छान येतो भांड्यांचा सुद्धा. आणि तुम्ही इथे बघू शकता, याला लगेच थोडंसं शेक केल्यानंतर हे लिक्विड आता भांडे घासण्यासाठी तयार आहे. 2च तासामध्ये तयार केलेलं हे लिक्विड खूप कामी येतं आपल्या. 1 बॉटल जरी तुम्ही करून ठेवली तरी महिनाभर तुम्हाला जाते. आता यामधल्या साली तुम्ही म्हणाल कधी काढायच्या, तर एखादा दिवस साली तशाच ठेवायच्या. दुसऱ्या दिवशी आपण या साली काढून घेतल्या आणि किंवा पाणी म्हणजे याचं लिक्विड बाहेर काढून घेतलं आणि परत बॉटलमध्ये भरून ठेवलं हे लिक्विड साली बाहेर काढून, तरी पण चालतं. महिनाभर हे लिक्विड छान टिकून राहतं. आता इथे खलबत्त्याला मी घासण्यासाठी याचा वापर केला तर पूर्ण याचा वासही जातो आणि आपल्या भांडे घासायचं जे विम जेल असेल, साबण असेल, त्याच्यासारखंच हे काम करतं. खूप छान याचा फेसही झालेला आहे आणि मस्त असं क्लिनिंगचं काम आपलं हे लिक्विड करतं. त्यामुळे नक्की तुम्हाला आवडलं असेल तर करूनसुद्धा बघा. खूप छान फ्लेवरमध्ये तयार झालेला आहे. फ्रेशनेस वाटतं आपल्याला याने जर भांडे घासले तर. आणि इथे मी लाल कलरचे कुंकाचे डाग आहेत, म्हणजेच या तांब्यावरती दिलेले ठिपके होते तर ते पूर्णपणे या लिक्विडनेच काढून घेतलेले आहेत. मस्त असं हे लिक्विड इफेक्टिव्ह असं आहे भांड्यांसाठी. खूप छान भांड्यांवरती काम करतं. तुम्हाला रोजची भांडी घासण्यासाठी जरी हे लिक्विड बनवून ठेवायचं असेल तर नक्की बनवून ठेवा. फक्त चमचाभर यामध्ये हँडवॉश नक्की घाला. असं काही नाही संतूरचाच घालावं, कुठलाही हँडवॉश तुम्ही यूज केला तरी पण चालेल. फक्त 1 चमचाभर हँडवॉश महिनाभर तुमचे भांडे घासण्यासाठी उपयोगी ठरेल. त्यासोबतच संत्रीच्या साली देखील वाया जाणार नाही, त्याचाही छान उपयोग होईल. आणि अशा पद्धतीने तुम्हाला तर माहीतच आहे की सोडा हे क्लिनिंगचं काम करत असतं छान, त्यामुळे आपण कुठेही सोड्याचा वापर नक्की करतो. तर हे सोड्याचं आणि पाण्याचं त्यासोबत ऑरेंजचं मस्त असं लिक्विड तयार आहे. त्यामुळे ही स्वच्छ झालेली भांडी जी आहेत ती मस्त चकाचक आणि चमकत आहे. तुम्ही बघू शकताय खलबत्त्याचा वास पूर्णपणे गेलेला आहे. लसणाचा वगैरे वास असतो तो पूर्णपणे जातो आणि भांडी स्वच्छ होतात. त्यानंतरची टीप आहे ती म्हणजे आपण जेव्हा हाताने शर्टाच्या वगैरे गुंड्या अशा पद्धतीने इस्त्री करताना लावतो तेव्हा खूप सारा वेळ आपला त्यामध्ये जातो. त्यापेक्षा एक अशा प्रकारची काठी पिन घ्यायची आणि म्हणजे अशा प्रकारची आपण जी पिन वापरतो तर ती पिन घ्यायची आहे. साडीला वगैरे लावण्यासाठी वापरतो ती पिन. आणि त्याने काय करायचे, अशा गुंड्या
लावून घ्यायच्या. त्या शर्टच्या होलमधून अशा पद्धतीने इन्सर्ट करायची पिन आणि पटकन त्यातून गुंडी बाहेर येते. खूप सोपं काम आहे. म्हणजे घंटाभर जे आपण गुंड्या लावत बसत असतो तर ते पटकन 1 मिनिटामध्ये तुमचं ते काम होणार आहे. त्यानंतरची टीप आहे ती म्हणजे कोथिंबीर. आत्ता बाजारामध्ये खूप सारी कोथिंबीर आली आहे. दररोज तुम्ही 1 गड्डी जरी खाल्ली तरी कंटाळा येणार नाही. अशी एक छान अशी रेसिपी, सोपी अशी रेसिपी आपण आज बघतोय. रेसिपी नाही, आज आपण कोथिंबीर वडी सोप्या पद्धतीने कशी केली जाते ते बघतोय. आता आपण यामध्ये पूर्ण रेसिपी तर बघणार नाही आहोत. जशी आपण कोथिंबीर वडी बनवत असताना मसाले वगैरे घालतो तशीच इथे मी कोथिंबीर चिरून घेतली. त्यामध्ये बेसन पीठ, मसाले आणि सगळंच घातलेलं आहे. तिखट, मीठ आणि ओवा वगैरे. त्यानंतर याचं पीठ बनवून घ्यायचं. तुम्ही म्हणाल आम्ही जशी बनवतो तशीच दाखवताय तुम्ही, तसं अजिबात नाही आहे. तर इथे मी आता पीठ बनवून घेणार. त्यानंतर ही कोथिंबीर वडी आपण थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली तर आपलं टाईम सेविंग होतं, झटपट स्वयंपाक होतो. अगदी अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक सगळा करायचा असेल आणि कोथिंबीर वडीसुद्धा बनवायची असेल तर ती खूप महत्त्वाची ही एक टीप आहे. कोथिंबीर वडी फक्त आपल्या स्वयंपाकाबरोबरच वेगळा वेळ न देता झटपटच तयार होणार आहे. कशी ते मी तुम्हाला सांगते. इथे आपण आता कोथिंबीर वडीचं पीठ तर 5 मिनिटात भिजवून घेतलेलं आहे. तयार झालेलं हे पीठ आता आपल्याला कढईमध्ये शिजवायची गरज नाही. डायरेक्टली कुकरच्या भांड्यामध्ये आपण याला शिजवून घेऊ शकतो. म्हणजेच अशा पद्धतीने कुकरच्या डब्यामध्ये मी हे मिश्रण काढून घेते आणि तुम्हाला डाळ भात लावायचं असेल तर उरलेल्या 2 डब्यामध्ये तुम्ही डाळ भात देखील लावू शकता. आणि तुम्हाला बटाटे वगैरे शिजवून घ्यायचे असतील तर बटाटे शिजवून घेऊ शकता. पण मला आज असं काहीही करायचं नव्हतं म्हणून मी इथे हरभरे अशा प्रकारे तोडून घेतले. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, पाणी घातलं आणि ते पण शिजवून घेणार आहे. आणि एका डब्यात गाजर, त्यामध्ये थोडंसं साखर आणि पाणी घालून ते पण शिजवून घेणार आहे. खूप छान लागतं ते खायला आणि मुलांना पण खूप आवडतं. आणि मिठाच्या पाण्यात जे आपण हरभरे शिजवून घेतो ना तर ते चवीला पण खूप छान लागतात. तर ही पण खूप महत्त्वाची टीप आहे. खूप जास्त टाईम सेविंगचं काम आहे. सगळं एकत्र शिजवून घेतलं आणि तुम्ही म्हणाल याला किती वेळ शिजवायचं तर फक्त 2 शिट्ट्या काढायच्या. 3 शिट्ट्याची अजिबात गरज नाही. जर डाळ भात सोबत लावलेला असेल तुम्ही तर मात्र 3 शिट्ट्या नक्की करून घ्याव्या लागतील तुम्हाला. पण आपली कोथिंबीर वडी छानच शिजली जाते. त्याला अजिबात चेक करून बघायची सुद्धा गरज पडत नाही. अगदी मस्त अशी परफेक्ट अशी कोथिंबीर वडी ती शिजवून तयार आहे. वड्या देखील करून घेतलेल्या आहेत. कमीत कमी तेलामध्ये हा फ्राय करता येतात कारण परफेक्ट शिजलेली कोथिंबीर वडी कधीही वेळखाऊ काम करत नाही. पटकन तयार होते. खूप जास्त भांडी भरत नाहीत. जर या पद्धतीने तुम्ही करून बघितली तर तुम्हालाही नक्की आवडेल. ही कोथिंबीर वडीची टीप नक्की करून बघा. आता कोथिंबीर बाजारामध्ये खूप स्वस्त झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा ही कोथिंबीर वडी 5 मिनिटाच्या आत नक्की बनवू शकता. आणि बनवली की नाही खूप जास्त पसारा होणार नाही. कढईमध्ये किंवा चाळणीमध्ये परत वेगवेगळी भांडी भरवून त्याला शिजवण्याचं काम हे देखील वाचेल. सोप्या पद्धतीने बनवायची आणि कमीत कमी तेलामध्ये तळून घ्यायची. आत्ता ज्या बाटलीने मी तेल यामध्ये टाकलं ती बाटली देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. घरच्या घरी कशी बनवायची त्याचा देखील रियूजच केलेला होता. जी आपली व्हिनेगरची बॉटल असते काचेची त्यापासून बनवलेली ही ऑइलची बॉटल होती. आणि ती बॉटल घरच्या घरी कशी बनवायची ते पाहायचं असेल तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की बघा, तुम्हालाही आवडेल. आणि आवडला तर मग जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत जा. बघा इथे कुरकुरीत अशी मस्त तळून घेतलेली कोथिंबीर वडी तयार आहे. या पुढची टीप आहे ती पण आपण बघणार आहोत. ती म्हणजे चहाची जी चाळणी असते तर त्याला होल वगैरे पडतात तेव्हा त्या चाळणीचं काय करायचं ते बघणार आहोत. इथे बघा कोथिंबीर वडीला कलरही सुंदर आला आहे, कुरकुरीत झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही ही कोथिंबीर वडी बनवून बघा, खूप आवडेल तुम्हाला सुद्धा. आता इथे माझ्याकडे एक खराब झालेली चाळणी आहे, चहाची चाळणी. तर त्याला होल पडलेला आहे अशा प्रकारे. तर ही टाकून न देता त्याचा रियूज करायचा आहे आपल्याला. म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवायची आहे किंवा याचा रियूज करू शकतो आपण, असं काहीतरी करायचं. तर आपण यापासून काही बनवणार तर नाही आहोत पण आता आपल्याला ही चाळणी दररोज कामी येणार आहे. जर तुम्ही घाईमध्ये असाल सकाळची देवपूजा करताना आणि तुम्हाला 5च मिनिटामध्ये सगळं काही आवरायचं असेल तर तुम्ही एखाद्या मिनिटामध्ये ही रांगोळी काढू शकता. यावरती चाळणीवरती रांगोळी घेऊन अशी स्प्रेड करायची आणि आपल्या बोटाच्या साहाय्याने ही रांगोळी अशा पद्धतीने बनवायची. यावरती फुलं किंवा स्वस्तिक काढून तुम्ही कुठलीही रांगोळी छान अशी काढू शकता.
म्हणजेच अगदी 5 ते 10 मिनिट ज्या कामाला लागणार होते रांगोळीसाठी ते अगदी 1 मिनिटामध्येच होतं. आणि ही चाळणी तुम्ही रांगोळीसाठीच ठेवू शकता, कारण याला होल असेल तर खूप जास्त यातून रांगोळी देखील पडत नाही. म्हणजे पाहिजे तेवढी रांगोळी छान पडते. साईडला होल असलं तरी त्याचं काहीही इफेक्ट आपल्या रांगोळीवरती झालेला नाही आहे. ते होल जे होतं ते वरच्या बाजूनी होतं, त्यामुळे मस्त अशी रांगोळीसाठी त्याचा यूज होतो आहे. आणि चाळणीसुद्धा फेकून द्यायची गरज पडत नाही आहे. कशी वाटली तुम्हाला आजची ही टीप आणि हा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.